जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा, शेतकरी सुपरस्टार. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून आता ती संतांची भूमी होत चालली. रोज दर हप्त्याला एका महाराजचं लफडं समोर यायला लागलं. दर हप्त्याला एका महाराजचं. मागच्या हप्त्यात तो धोत्र्या होता अहिल्यानगरचा, आणि आता हे अशोक खरात नाव आहे त्याचं. आणि हे आपल्या आजच्या भाषणाचा व्याख्यानाचा विषय नाही, परंतु हे असे व्याख्यान समाजापुढं अशा लोकांचे जो रोल आहे, जे घाणेरडेपणा हे मांडणं हे गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? मी महाराज विरोधी नाही, मी अध्यात्म विरोधी नाही. माझं एक मत आहे की संतांनीच्या महाराष्ट्राची संस्कृती, या देशाची संस्कृती कायम ठेवली. मी ब्राह्मण विरोधी पण नाही. माझं स्पष्ट मत आहे की ब्राह्मणांचा पण सहभाग आहे. पण हे लोक सुरुवातीला हे झोपड्यात राहतात, नंतर टीन शेड करतात, नंतर पहिला फ्लोअर तयार करतात, नंतर दुसरा, तिसरा, 7व्या मजल्यापर्यंत यांची मजल जाते. मग तिच्यात यायला एसी पाहिजेत, ऑडी गाडी पाहिजेत, फॉर्च्युनर पाहिजेत, रेंज रोव्हर पाहिजेत, ती पण एसी. म्हणजे भौतिक वस्तू हे लोक जमा करतात आणि मग इंद्रिय सुखाच्या माग लागल्याशिवाय ही मंडळी राहत नाही. मग याच्या मरण अलीकडं आणि इच्छा पलीकडं होऊन जाते. आता या अशोक खरातचं मरण आलं वाटतं 2 दिवसावर. या लोकायला हे एवढं एकच बटन, इनकमिंग आउट गोईंग नाही, फक्त या नालायकाला एकच बटन आहे, इनकमिंग. हे इतका यायला जे भक्ती मार्गातले लोक आहे ना, हे भक्त इतकी दक्षिणा देतात की याच्याकडं. अहो, मी एका आश्रमात गेलो तर त्या आश्रमातलं संडास म्हणजे ढुंगण धुवायचा एक कॉक, एक हवा मारायचा कॉक, तिसरा कशाचा स्प्रे मारायचा होता तो तर जमलाच नाही मला. मी बाहेर आलो, म्हणलं इतके कॉक आपण पाहिलेच नाही. एवढ्या सुविधा संतायला करायच्या काय? चक्रधर स्वामी म्हणतात की संतानं एका झाडाखाली सुद्धा 2 दिवस राहू नये, असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीची आदेश आहे सूत्रपटात. या संतायला असे अशोक खरातासारख्याला शेगावच्या संस्था चालकाचा चारायला पाहिजे जर मी तर म्हणतो. हे विसरून झाले. अरे एक हाथ से देता है तो 100 हाथों से, एक हाथ से लेता है तो 100 हाथों से देता है, अशी